सर माझे स्टाफच टिकत नाहीत, जे आहेत ते व्यवस्थित काम करत नाहीत. पण स्टाफ टिकत नाही हा प्रॉब्लेम हा स्टाफचा नाहीये, जास्त हा प्रॉब्लेम आहे मालकाचा. तुम्हाला पटणार नाही, कारण की मला तुम्ही सांगा, तुम्ही जो स्टाफ ठेवलाय खरंच सांगा, तुम्ही त्यांची जबाबदारी क्लिअर सांगितली आहे का? नाही. बरोबर आहे. बरं, त्यांनी कोणता रोल केला पाहिजे? ओके, ॲज अ सेल्समन, कॅशियर, हेल्पर. ओके, त्यांच्या रोलची क्लिअरिटी तुम्ही त्याचा KRA म्हणजे त्यांची सगळ्या लिखित दिले का, की तुझी काय जबाबदारी, तुझी काय जबाबदारी, तुझी काय जबाबदारी, अशी लिखित त्यांना दिलेली आहे का? नाही. नाही. बरं, त्यांनी काय चांगला परफॉर्मन्स केला तर त्यांना काय एक्स्ट्रा भेटेल असं त्यांना काय सांगितलंय का? नाही, कधीच नाही. तुमचं विजन तुम्ही त्यांना शेअर केलंय का, की आपण येणाऱ्या 2 वर्षात, 5 वर्षात, या 6 महिन्यात तुम्ही काय वेगळं करणार आहात आणि त्या वेगळं पण मध्ये त्या स्टाफला सुद्धा त्याचा रोल क्लिअर आहे असं तुम्ही क्लिअर पिक्चर केलंय का? नाही. मग तुम्हीच मला सांगा की आपल्याला आपली रोलची क्लिअरिटी नाहीये, की आपण ह्या वृक्षला आपल्या दुकानाला कसं वाढवणार आहे हे माहीत नसेल तर त्यांच्या ठिकाणी स्टाफ टिकणार नाही. स्टाफ तेव्हा टिकतात जेव्हा आपल्याकडं आपल्याला क्लिअर आहे की मी किती मोठा बनणार आहे त्या 6 महिन्यात, वर्षात, 5-10 वर्षात. कारण की लक्षात ठेवा, मॅग्नेट असेल, लोहचुंबक बनल तर काय गोष्टी आकर्षित होणार आहेत. तर आपल्याला आपल्या ब्रँडचं मॅग्नेट बनायचंय, एक विजनचं मॅग्नेट बनायचंय, एक मोठ्या टार्गेटचं मॅग्नेट बनायचंय, जेणेकरून हे गोष्टी ज्या असतात स्टाफ निघून जातात, स्टाफ निघून जातात, तर स्टाफ निघून नाही जाणार, हे तुमच्या सोबत राहणार. का? तुमचं विजन मोठे आहे, तुमची संकल्पना मोठी आहे. तुम्ही त्या संकल्पनेमध्ये त्या स्टाफला बघता की तू पुढे फ्युचरला आज जे 12,000 कमवतोय तू उद्या 15,000 कमवशील, तू पुढच्या 6 महिन्यात 15,000 नाही 17,000 कमवशील, तू पण 20,000 कमवशील. तू आज गाडी घेऊन येत नाही, उद्या तू गाडी घेऊन यायची या 6 महिन्यात. त्याला कळलं तर ती कर, त्याची स्वप्न इथं पूर्ण होतील असं त्याला कुठं ते दिसलं नाही तर स्टाफ सोडून जाणार. थोडा विचार करा. बोललेलं थोडंसं वेगळं वाटतं तुम्हाला, पण हे नक्कीच मी सांगतो आपल्यावर आहे. आपलं मोठं विजन ठरवा आणि त्या विजनच्या प्रमाणे आपला स्टाफ अलाइन करा, थिंक करा. ह्या गोष्टी केल्याने काय होईल. थँक्यू.